हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या आपल्या या ट्विस्टमध्ये काय घडणार। तर आता आपण इथे पाहणार आहोत की प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि आपल्या मुलीला कृष्णाच्या लेवलला पोहोचवण्यासाठी सावित्रीने आखला नवीन डाव। आता सावित्री रांगडे पाटलांच्याच घरची सून म्हणून पाठवणार पूजाला सुद्धा, ते सुद्धा जयकांतबरोबर लग्न करून। त्याचबरोबर आता बाळजाबाईंच्या मनात सून म्हणून भरली पूजा आणि आता कृष्णाची जागा घ्यावी पूजाने, ही आहे बाळजाबाईंची इच्छा। आता सगळं कसं घडणार, काय घडणार, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजण एकमेकाबरोबर भांडत असतात। दुष्यंतचं म्हणणं असतं की कृष्णाला काहीच येत नाही, कृष्णा काहीच करू शकत नाही, तिला ना स्वयंपाक येत ना बाकीच्या कुठल्या गोष्टी येत, कृष्णा ही फक्त गावंढळ आहे, गावठी आहे। तर आता कृष्णाचं म्हणणं असं असतं की हो नाही येत मला, तर काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा दुष्यंत सरकार, जावं तुम्ही इकडनं, उगाच्या उगा माझं डोकं फिरवू नकासा, मला लई कामं आहेत बघा, आता मी नाही जाणार, जा, माझं स्वयंपाकघर आहे, माझं घर आहे, असं दुष्यंतचं म्हणणं असतं। तर कृष्णा म्हणते जा म्हणलं नवं। आता हो नाही करता करता दुष्यंतने जे ग्लास पाणी प्यायला घेतलेलं असतं त्याच ग्लासातलं पाणी चुकून आता कृष्णाने तर्री बनवण्यासाठी जे तेल उकळायला टाकलेलं असतं त्यामध्ये पडतं। आता पाणी तेलामध्ये पडल्याबरोबर तेल उडतं आणि आता दुष्यंतच्या डोळ्यात तेल उडालेलं असतं। आता डोळ्यात तेल उडाल्यामुळे दुष्यंतला खूपच त्रास व्हायला लागतो। तर दुसरीकडे आता इकडे सावित्री ही पूजाला घेऊन रांगडे पाटलांच्या वाड्यावर पोहोचलेली असते। पूजा म्हणते आई, हा तर त्या दुष्यंतचाच वाडा आहे ना, मग आपण इथे कशाला आलो आहे? त्यावर सावित्री म्हणते अगं हितच तर मिळणार आहे नवं, तुझ्या सपनातला राजकुमार, हवा तसा कारखान्यांचा मालक, चल तू माझ्याबरोबर। आणि मग आता लगेचच सावित्री पूजाला घेऊन बाळजाबाईंकडे येते आणि आता बाळजाबाईंच्या समोर उभं राहत ती म्हणायला लागते बाळजाबाई, ओ बाळजाबाई, म्हणजे तुम्ही त्या कृष्णीला तुमच्या पदरात घेतली, तुमची सून म्हणून स्वीकारलीसा। आता म्या माझ्या या लेकीला तुमच्याजवळ घेऊन आलो। हे बघा, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं ही सवय काय माझी नाही। म्या जे काय बोलायला आलो आहे ते म्या स्पष्टपणे बोलतो बघा। म्या इथं जयकांत शेठसाठी माझ्या लेकीचं स्थळ घेऊन आलो आहे बघा। माझी लेक दिसायला रूपवान आहे, गुणांनी बी एक नंबरी आहे बघा। त्या कृष्णीच्या पेक्षा बी माझी लेक प्रत्येक गुणी चांगली आहे। त्या कृष्णीला माझ्या लेकीच्या नखाची बी सर नाही। माझी लेक रूपानं, गुणानं, वागण्यानं, बोलण्यानं समद्या गोष्टीत रांगडे पाटील शोभल बघा। एक डाव फक्त तुम्ही तिला बघून घ्यावा आणि मग त्यानंतरनं तुम्हासनी हे पटतंय का नाही ते तुम्ही मला तुमच्या तोंडानं सांगा बघा। त्याबरोबर आता सावित्री म्हणत असते पुण्याला राहते, पुण्याला शिकलेली हाय, समंजस हाय, अगदी तुम्हासनी हवी का नाही तशी सून आहे बघा ही पोर माझी तुमच्यासाठी। त्याबरोबर आता बाळजा पूजाकडे बघते। आता पूजा ही खरोखर खूपच जास्त साळसूद दिसत असते, कारण पूजाने चांगले छान फुल कपडे घातलेले असतात, केससुद्धा अगदी छान साधी बांधलेली असतात, त्याचबरोबर कपाळावर टिकली साधं एकदम ती दिसत असते, त्यामुळे बाळजाबाईंना ती आवडतेच। पण त्याबरोबर तिकडनं जात असलेल्या जयकांतलासुद्धा आता पूजा आवडते। आता पूजा जयकांतला आवडली आहे ही गोष्ट बाळजाबाईंना माहीतच पडलेली नसते। तर आता इकडे बाळजाच्या मनात विचार येतो, ही पोर त्या जयकांतला करण्यापेक्षा माझ्या दुष्यंतबरोबर किती गोड दिसेल, माझ्या दुष्यंतची आणि हिची जोडी लाखात नाही करोडात एक दिसेल। नाहीतर तशी बी ती कृष्णा मला सून म्हणून शोभत नाहीच। दुष्यंतला ही पूजा आणि त्या जयकांतला ती कृष्णा अशा जर जोड्या झाल्या असत्या तर एकी वेळी त्या शोभल्या तरी असत्या। त्याबरोबर आता सावित्री म्हणत असते अहो बाळजाबाई, विचार कशाचा करायला आहे, म्हणा की काहीतरी, माझी लेक तुम्हासनी तुमच्या घरची सून म्हणून पसंत आहे नवं, घ्याल नवं माझ्या या सोन्यासारख्या लेकीला तुमच्या ह्या महालात। अहो माझी लेक तुमच्या मर्जीबाहेर जाणार नाही, प्रत्येक गोष्ट तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला हवं तसं करेल आणि त्याशिवाय चार चौघात तुम्हासनी मिरवाया सून हवीच नवं तुमच्या तोला मोलासारखी। मग त्याबरोबर सावित्री लगेच तोला मोलाचं म्हटल्याबरोबर बाळजा म्हणते आमच्या तोला मोलाची बरोबरी जमणार आहे वे सावित्री तुला? सावित्री म्हणते अहो म्हणजे गुणानं, रूपानं, वागण्यानं, बोलण्यानं, शिक्षणानं। त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात बरं ते समजा तर ठीक आहे,
काय करायचं ते मी सांगतो तुला 2 दिवसानं, ये आताच्या घटकीला तू. मग आता तिकडनं लगेचच सावित्री ही जायला लागते. बाळजा ही मनातल्या मनात दुष्यंतसाठीच पूजाचा विचार करत असते. तर इकडे जी जयकांची आई असते तिलासुद्धा पूजा आवडलेली असते. आता जयकांच्या आईला वाटत असतं की आपल्या लेकाला पूजा मिळायला हवी आणि बाळजाबाईला वाटत असतं की आपल्या दुष्यंतला पूजा मिळायला हवी. दोघींनासुद्धा पूजा सून म्हणून आवडलेली असते. पण पूजाचे गुण काय आहेत, पूजा किती नालायक मुलगी आहे हे मात्र दोघींनाही माहीत नसतं. आता बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात की पुढच्या 15 दिवसाच्या आत काय बी झालं तरी ही कृष्णी माझ्या दुष्यंतच्या आयुष्यातनं कायमची नाहीशी झाली पाहिजे आणि तिची जागा ह्या पूजीनं घेतली पाहिजे. ही पोर माझ्या लेकाला भेटली तर केवढं भलं होईल माझ्या लेकाचं. त्याबरोबर आता सावित्री पूजाला म्हणत असते, बघितलंच ना व पूजे, बाळजाबाईंनी तुला बघितलं आणि तुझ्याकडं बघतच राहिल्या. मला तर खात्री आहे त्या नक्की तुला पसंत करणार बघ आणि तू बी होणार रांगडे पाटलांच्या घरची सून. आणि त्या कृष्णीला तर तू तुझ्या टाचखालीच ठेवायचा. तू कधी बी तिच्यापेक्षा सरस आणि वडसरच वाटलीच पाहिजेस. रूपानं गुणानं तू तिच्यापेक्षा भारी आहेसच. पर रांगडे पाटलांचा रुबाब, रांगडे पाटलांचा तोरा बी तुझ्या अंगात असला पाहिजे. नोकर माणसांशी जास्ती चांगलं वागायचं नाही, त्यासनी नोकराप्रमाणेच वागवायचं आणि मालकीनीसारखं मोठ्या तोऱ्यात मिरवायचं, डागदागिनं घालायचं, मस्त मस्त साड्या नेसायच्या. पूजे त्या कृष्णीमोरं असं दिखावा करशील का नाही तू किती श्रीमंत आहेस त्याचा, की तिला बी असं म्हणजे आश्चर्यच वाटलं पाहिजे की हा बाई ही हाय रांगडे पाटलांची सून. तुला कुणी बघितलं नवं तर असं म्हणलंच पाहिजे ही शोभत्या म्हणून रांगडे पाटलांची सून. त्याबरोबर पूजा सावित्रीला म्हणत असते, आई मला रांगडे पाटलांची सून बनण्यात खूप इंटरेस्ट आहे. रांगडे पाटलांचं नाव मिरवण्यात सुद्धा खूप रस आहे. पण मला मिसेस पूजा जयकांत रांगडे पाटील म्हणून नाही तर मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील म्हणून मिरवायचं आहे. आता सावित्रीला पूजाने असं म्हणल्यावर तिला कळत नाही की नेमकं पूजाला म्हणायचं तरी काय आहे. पूजा म्हणत असते, हे बघ आई, आणि मी मिसेस दुष्यंत रांगडे पाटील तेव्हाच होऊ शकते जेव्हा ती कृष्णा दुष्यंतच्या आयुष्यातून बाहेर पडेल. त्यामुळे मला काहीही करून, अगदी काहीही करून त्या दुष्यंतच्या आयुष्यातून त्या कृष्णाला लांब करायचं आहे. आता सावित्रीला काही कळलेलं नाही आहे, ही गोष्ट पूजाच्या लक्षात आलेली असते. आणि मग आता पूजा ही सावित्रीला सांगायला लागते, ओफो आई, तुला अजूनही कसं कळत नाही आहे, माझ्या आयुष्यातला, माझा स्वप्नातला राजकुमार, माझा ड्रीम बॉय म्हणजेच डी उर्फ दुष्यंत. मला माहीत नव्हतं की डीचं नाव दुष्यंत आहे. मी आणि डी एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आई. मी दुष्यंतवरती प्रेम करते. दुष्यंत आवडायचा मला आणि हा तोच मुलगा आहे जो मी तुला सांगत होते, कळलं. त्यावर हे ऐकून सावित्रीला खूप मोठं आश्चर्य वाटतं. सावित्री म्हणते, काय अगं पिला, मग त्यांनी तुला सोडून त्या भिकारड्या कृष्णीबरोबर कशा पायी लगीन केलं? माझ्या सोन्यासारख्या लेकराला का नाकारलं ते दुष्यंत सरकारांनी? अगं बोल की पिला, अशी गप राहू नगस. पिला बोल की, काय झालं? दुष्यंत सरकारांनी तुला कशा पायी नाकारली? काय झालं होतं? तू मला सांगितलं नाहीस तर मला कळायचं कसं? पूजे बोल की, गलय का? पूजे बोल की, का अशीच गप्प उभी राहणार आहेस माझ्यासमोर माठासारखी? घडाघडा बोल म्हणलं ना, मग बोल. त्याबरोबर मग आता पूजा सांगायला लागते, तुला पहिल्यापासूनच सगळं सांगते. मी आणि डी आम्ही दोघंजणं आमच्या ऑफिसमध्ये भेटलो. डीला तर मी पहिल्या नजरेतच आवडून गेले होते आणि मग डी माझ्या प्रेमात पडला. सो त्याने मला इम्प्रेस करायला सुरुवात केली. मग मला कालांतराने त्याच्याबरोबर वेळ घालवल्यावर कळलं की डी श्रीमंत आहे. मग मी सुद्धा डीला प्रेमात आहे मी तुझ्या असं सांगून टाकलं. मग आम्ही दोघंजणं एकामेकाबरोबर वेळ घालवू लागलो. नंतरनं डीला स्वतःचा बिझनेस मी सुरू कर असं सांगितलं. जर तू बिझनेस सुरू केला नाहीस तर आपलं लग्न होणार नाही असं म्हटलं. मग तो बिझनेस सुरू करायला लागला पण त्याला फायनान्स मिळत नव्हता. मग त्यावेळी माझ्याकडे माझा बॉस रहेजा आला आणि रहेजाने मला ऑफर केली त्याच्याबरोबर राहण्याची. मग मी त्याच्याबरोबर एक रात्र घालवली. आता हे ऐकल्यावर बाळजाला सावित्रीला सुद्धा खूप राग येतो आणि सावित्री म्हणते, पूजे हे असं काहीतरी वागताना तुला लाज नाही का वाटली? असं कशापायी केलंस तू? हा असा नसता आगाऊपणा कुणी करायला लावला होता तुला? अगं लेका, बाईची इज्जत
काचेप्रमाणे असते ग, जपावी लागतं बाई. एकदा फुटली की नाही की परत जुडणं शक्य नसतं ते. त्याबरोबर सावित्रीला लगेच पूजा म्हणायला लागते, ओफो आई प्लीज. या सर्वांना जुन्या गोष्टी झाल्या. टिपिकल आयांसारखी बोलू नकोस. तू कोणाची आई आहेस? तू ह्या पूजाची आई आहेस. आणि पूजाची आई असून तू हा असा काहीतरी टिपिकल फालतू विचार करणार आहेस का? त्यावर पुढे ती म्हणत असते, सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, माझं डीवर सुद्धा कधीच प्रेम नव्हतं. त्यावर सावित्री म्हणते, काय? अगं आत्ता म्हणालीस ना मला तुझं दुष्यंत सरकारांवर प्रेम होतं म्हणून, मग आता असं कसं म्हणायलास? त्यावर पूजा आता म्हणायला लागते, माझं डीवर कधीच खरं प्रेम नव्हतं. आई अगं हे प्रेम ब्रेम सगळं आय डोंट केअर अबाउट इट. मला काहीच फरक पडत नाही या सर्व फालतू गोष्टींचा. मला फक्त जर कुठे प्रेम होतं तर ते पैशांवर, आणि मला डीकडे खूप पैसा हे कळलं होतं. त्यानंतर माझं प्रेम डीवर नाही, डीच्या पैशांवर होतं. बट डी बिझनेससाठी फायनान्स उभा करू शकत नव्हता आणि माझ्या बॉस रहेजाकडे पैसा होता. रहेजाने मला ऑफर केलं की तो माझ्याबरोबर खुश असेल. मग मी रहेजाबरोबर वेळ घालवला. त्यात काय फरक पडतो सांग ना? मला तसं आणि असं फक्त पैशांशी महत्त्व आहे. मग तो दुष्यंत असू दे किंवा रहेजा असू दे, त्याने फरक पडतो कुठे? पण रहेजाला माझ्याबद्दल आणि डीबद्दल सगळं समजलं. मग मी गावी आले. डीचं लग्न ठरलं आहे हे कळल्यावर. नंतर मी रहेजाकडची नोकरी सोडून दिली आणि रहेजाची नोकरी सोडून दिल्यामुळे मग मला रहेजाकडे जाण्याचा मार्ग तर बंद होऊन गेला. आता माझ्याकडे एकमेव पर्याय उरला आहे, तो म्हणजे डी. आणि डीच्या आयुष्यात आहे ती कृष्णा. मी रहेजाकडे परत जाऊ शकत नाही, पण कृष्णाला माझ्या डीच्या आयुष्यातून नक्कीच बाहेर काढू शकते. त्यावर आता सावित्री म्हणायला लागते, पूजे हे बघ, तू हे जे काही ठरवलं आहेस का नाही ते तू कसं करशील, कधी करशील ते तर मला काही ठाव नाही बघ. पण हे तू जे काही ठरवलं आहेस नवं त्या समध्यात म्या तुझ्याबरोबर नक्कीच आहे. नाही काय बी झालं तरी आपला आयुष्य हे वनवासात आणि त्या अवदशीचं आयुष्य त्या मस्त आलिशान महालात गेलेलं मला खपायचं नाही. अगं माझ्या नवऱ्यानं तुझ्या भैरूबानं तिला घरला आणली, सौताची पोरगी म्हणून स्वीकारली आणि तिनं त्यालाच गिळला. त्यामुळं मला इदवा व्हावं लागलं. तुमच्या डोक्यावरनं तुमच्या बापाचं छप्पर हरवलं. आता म्या तिला अशी तशी सोडायची नाही. नाही त्या कृष्णीला दलिंद्रीला लावली, भिकारी बनवली का नाही तर माझं नाव बी सावित्री नाही, लक्षात ठेव तू. त्याबरोबर आता इकडे बाळजाबाई ह्या विचार करत असतात की काय करायचं, कसं कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातून घालवायचं. आता विचार करता करता त्या हॉलमध्ये येतात आणि डोळा बंद करून बसलेला दुष्यंत त्यांना दिसतो. बाळजाबाई विचारतात, काय रे दुष्यंत, तू डोळ्याला असा हात लावून कशा पायी बसलायस, काय झालं? मग कृष्णा खरं सांगते, माझ्याकडून त्यांच्या डोळ्यात तेल उडालं. हे ऐकल्यावर बाळजाबाई खूपच जास्त चिडतात आणि त्या म्हणायला लागतात, काय? अगं कृष्णे, तू काय बोलायलास ते तुला तरी कळायलंय काय? डोळ्यात तेल उडालं म्हणजे? अगं तर्री पाव बनवायला लावलं होतं का माझ्या लेकाचं डोळं फोडायला लावलं होतं म्या तुला? जर जमत नाही तुला एखादी गोष्ट तर तू करायला पुढं कशा पायी जातेस? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई त्यात तिची चूक नव्हती. बाळजाबाई म्हणतात, गप्प बस रे तू, प्रत्येक वेळीला बायकोची बाजू घेतलीच पाहिजे असं काही जरुरी नाही. इतक्यात आता बाळजाबाईंच्या लक्षात येतं की खरोखर पूजा ही कशी कृष्णापेक्षा उजवी आहे प्रत्येक गोष्टीत. म्हणजे जर आता कृष्णाऐवजी पूजा इथे काम करत असती तर पूजाने सावकाश अगदी काळजीपूर्वक पोहे बनवले असते आणि तेल वगैरे असं काही उडालं नसतं. बाळजाबाई म्हणतात, खरोखर शिकलेली पोर या घरात यायला हवी होती सून म्हणून. कृष्णे, तुला या घरची सून करून घेऊन कधी कधी आमासनीच पश्चाताप होतो. आम्ही चुकलो तर नाही नवं? जाऊ दे, आता मनात ज्या गोष्टी घडून गेल्या त्यांच्यावर बोलण्यात अर्थ तरी काय, असं म्हणत बाळजाबाई त्यांच्या खोलीत येतात. खोलीत येऊन आता बाळजाबाई विचार करायला लागतात की कृष्णीला घराबाहेर काढायची कशी. तर आता दुष्यंतच्या डोळ्यामध्ये तेल उडालेलं असतं. त्यामुळे दुष्यंत हा हॉलमध्येच बसून राहिलेला असतो आणि बाळजाबाईंना सावित्री आणि पूजा ह्या घराबाहेरून म्हणजेच अंगणातूनच भेटून परत गेलेल्या असतात. त्या दोघी घरात आलेल्याच नसतात. त्यामुळे दुष्यंतला ही गोष्ट माहितीच पडत नाही की इथे पूजा ही आली होती आणि पूजा हीच गौतमी आहे. पण जेव्हा आता जयकांचं आणि पूजाचं लग्न झालं तेव्हा दुष्यंतला कळेलच. मग दुष्यंतची काय अवस्था होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. तर आता आपण पुढे पाहतो की दुष्यंत हा आता विचार करतो, उगाच त्या कृष्णाबरोबर भांडायला गेलो, जर तिच्याशी भांडायला गेलो नसतो तर ती काय समोरून
स्वतःच्या डोळ्याची वाट लावून घेतलेली आहे. दुष्यंत, तुला ना मुळात हे असलं काहीतरी आगाऊपणाचं काम करण्याची गरजच नव्हती. करायला जातोस काहीतरी एक आणि होऊन बसतं दुसरं, भलतंच काहीतरी दुसरं. जाऊ दे, आता उगाचच्या उगाच याच विषयावर विचार करण्यापेक्षा डोळ्याला जरा बर्फ लावतो. मग दुष्यंत पुन्हा स्वयंपाकघरात जातो. आता तिथे कृष्ण असते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, तुझ्याकडे आलेलो नाहीये, मी बर्फ घ्यायला आलो. मग दुष्यंत अलगद किचनमध्ये जातो, फ्रीजमधनं आईस क्यूब घेतो आणि आता तो अलगद त्याचा डोळा थंड बर्फाने शेकत असतो, जेणेकरून जळजळ थांबावी आणि डोळ्याला जरा गारगार वाटावं, बरं वाटावं. आता बर्फाने अर्धा तास डोळा जवळपास शेकवल्यानंतर कुठे जाऊन दुष्यंतला बरं वाटायला लागलेलं असतं. दुष्यंत विचार करतो, थँक गॉड बरं वाटलं. तर दुसरीकडे जयकांतने पूजाला बघितलेलं असतं आणि तो आता तिच्या मागे पूर्णपणे वेडा होऊन गेलेला असतो. आणि जयकांत आता पूजेच्या मागे ज्याप्रमाणे तो कृष्णामागे फिरायचा तसाच फिरायला लागलेला असतो. तर आता इथं कृष्णाने म्हणण्यापेक्षा भक्तीनेच तर्री पोहे बनवलेले असतात आणि आता भक्ती कृष्णाला सांगते, कृष्णे जा आता, तुझ्या सासूला तर्री पोहे खाऊ वाटायलेत नवं, सवताच्या हाताने त्यांना वाढ. त्यावर कृष्णा म्हणते, अगं भावा तू बनवलंयस मग वाढ बी तूच की, तुझं क्रेडिट कशापायी म्या खाऊ. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे अगं तुझं नवीन लगीन झालेलं आहे, तुझ्या सासूनं तुला एवढ्या आवडीनं तर्री पोहे बनवायला लावलं आणि ते बी तू केलं नाहीस, असं त्यासनी कळलं तर किती वाईट वाटेल. त्यापेक्षा जा आणि दे त्यासनी स्वतःच्या हातानं हे तर्री पोहे, वाटू दे त्यासनी की तूच बनवलं आहेस म्हणून, तेवढंच त्यासनी तुझं कौतुक वाटेल. तशी मग कृष्णा म्हणते, बरं भावा तू म्हणायलाच नवं तर जाऊन देतो मी माझ्या हातानं बाळजाबाईसनी तर्री पोहे, बरं त्यासनी आवडेल नवं, खरोखर फोडणी म्या घातलेली आहे. त्यावर पूजा म्हणते, आवडेल, पहिल्यांदा केलं आहेस नवं तू, नक्की आवडेल, जा आता दे. मग कृष्णा बाळजाबाईंना आणून तर्री पोहे देते. त्याबरोबर आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की तर्री पोहे खाऊन तरी बाळजाबाई कृष्णाचं कौतुक करणार की पुन्हा कृष्णाच्या हातच्या तर्री पोह्यांना सुद्धा खिरीप्रमाणेच नावं ठेवणार. सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल बरोबर जोडलेले राहा, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.